सकळ विद्याचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक माझा पाया मस्तक माझा या सांगाते बळी चारा मनवली जीवेसाठी घेतली कानुंबाची पाठी भगवान पंढरीनाथाची सेवा करत असताना सर्व देवाचा देव असलेला महादेव भगवान उत्तरेश्वराच्या समोर असलेली ही काल्याच्या प्रसंगातील सेवा जगद्गुरु तुकोबरायच्या या अभंगाने आपण करणार आहोत. विठाला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काल्याला आनंद साधारण अशा प्रकारचं महत्व आहे. काला म्हणजे प्रसाद, काला म्हणजे साफल्य, काला म्हणजे प्रयोजन, काला म्हणजे निश्रेयस अशा प्रकारचं फळ. काल्याशिवाय तृप्तता नाही. किंबहुना काल्यासाठीच आपण 7 दिवस सेवा केली. 7 दिवस झाल्यानंतर काला येतो हे चुकीचं आहे. विठाला सात दिवसानंतर 8व्या दिवशी काला येतो हे चुकीचं आहे. 8व्या दिवसाच्या काल्यासाठी 7 दिवस सेवा करायची हे बरोबर आहे. विठाला 30 दिवसानंतर पगार बोलतो हे चुकीचं आहे. पगारासाठी 30 दिवस काम करायचं हे बरोबर आहे. विठाला कारण कुठलाही माणूस ध्येय ठेवूनच कामाला. अगोदर ध्येयाची निर्मिती असते, मग साधनेची निर्मिती असते. विठाला अगोदर ध्येय असतं समोर. काला हे ध्येय आहे आपलं. आणि मग काला कधी असतो? 8व्या दिवशी असतो. काल्याला मोजूनच प्रारंभ करायचा असतो. प्रारंभ केला म्हणून काल येतो असं नाही. काला कधी त्याच्या अगोदर 7 दिवस आपले मोजायचे, मग करायचं. कधी कधी तीर्थ जर घडल्यानंतर आपण त्याच तीर्थीला सुरू करतो असं नाही. तीर्थ जर वाढली तर तिथीचा विचार केला जात नाही. कशाचा विचार केला जातो? काल 8व्या दिवशी आला पाहिजे. उठाला आणि म्हणून तत्वज्ञानामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे अगोदर ध्येय आहे, नंतर साधन आहे. नाही समजलं? अगोदर आपण ठरतो मला पाथर्डी जायचे. पाथर्डी अगोदर असल्यानंतर
नंतरच आपण करंजी स्टँडवर पाठवडी गाणतो. साधना नंतर आहे. विठाला असं काय आहे काल? काल आहे सार सर्वस्व आहे. काला म्हणजे अभेद स्थिती, काला म्हणजे अद्वैत स्थिती, काला म्हणजे एकात्मता, काला म्हणजे समरसता. तुझे पणाला जिथं जागाच नाही त्याचं नाव काला. जीव शिवाचं ऐक्य म्हणजे काला. जीव शिवापासून देहाच्या नादी लागल्यामुळे बाहेर आला आणि ध्यात राहिला. ते हे दुःखाचं कोठार आहे, तेही सासरवाडी आहे आणि सासरवाडीमध्ये सुख शक्यच नाही. सासरवाडी म्हटलं की दुःख आहे. या दुःखाला कंटाळून मनुष्य आपल्या माहेरची वाट धरतो. साधू संतांनी फार लिहिलंय कांता महाराज, त्या सासुरवासाला जीव घेतो. सासुरवास भितो जीव मोरे, सासुरवास भितो जीव मोरे, सासुरवास भितो जीव मोरे तुझे वासी, सासुरवास भितो जीव मोरे तुझे वासी. तरी जीवाने सासरवाडीतच राहिलं पाहिजे. जरा ठेवा, सासरवाडीतच कर्म करता येतं, अन्य ठिकाणी करता येत. पवारांना म्हणायचे मुलीने सासरवाडीतच राहायचं, इकडं तिकडं जायचं नाही राहायला, पण आठवण मात्र माहेराची काढायची. विठाला महिला मंडळी सासूरवासनी मुली जात्यावर दळायच्या. जाते सासरवाडीचं, ती घर आहे सासरवाडीचं. जे धान्य दळायचं ते धान्य सासरवाडीचं. जे पीठ होणार आहे ते सुद्धा हीच मंडळी खाणारी भामटी. पण तिने एकदाही सासरवाडीच्या जात्यावर एकदाही सासरवाडीचं गाणं म्हटलं नाही. अजून सासरवाडीच्या लोकांनी केस नाही केली. विठाला एखाद्या बाईने सासरवाडीचं गाणं म्हटलं का, अगं बाई माझा धीरा असा, सारं माहेर बाप असा, भाऊ असा, अमुक तसं. पण तरी सासरवाडीची मंडळी एवढी स्वार्थी आहे की आमचं गर्दी, आमचं जातं ना आमचं गाणं नाही. सासरवाडीची मंडळी अशी म्हणते, मनात गाणं कोणाचं का म्हणाला, पण पीठ आमचं आहे. विठाला जीवरूपी मुलगी या देहात आली, ही गाणं मात्र परमात्म्याचंच म्हणावा, माहेराचंच म्हणाला. आपल्या माहेरा जाईन मी आता. निरोपया संताती आला, निरोपया संताती आला, जाण्याचं साध्य काय, साधन काय, तर तो काल आहे. काल्याच्या अभंगाने, काल्याच्या विचाराने मनुष्य माहेराची गाठ होती, त्याची त्याला आनंद मिळतो. श्रीकृष्णाचं मिलन म्हणजेच माहेर, श्रीकृष्णाची संगत म्हणजेच माहेर.
श्रीकृष्णाबरोबर खेळणं म्हणजे माहेरचा खेळ आहे. सासरवाडीत पोरीला जरी नाचता येत असलं माहेरला तर नाही नाचता येत सासरवाडीला गेलो, नाही नाचता येत. सासरवाडीला काही मर्यादा आहे, पण माहेरला म्हटलं कुठलीच मर्यादा नाही. गोकुळातल्या सुद्धा तुकोबराने त्याची वर्गवारी केली. गोकुळातल्या स्त्रिया कोण कोण होत्या? कोणी लेखी कोणी जुना कोणी कोणी एक स्वतंत्र कोणी एक स्वतंत्र कोणी जुना कोणी एक स्वतंत्र कोणी एक स्वतंत्र कोणी एक स्वतंत्र. कोणी लेकी होत्या, कोणी सुना होत्या, कोणी सासू होत्या. भगवंताने मुरली वाजवली तर सासूबाईला काय कोणाला विचारायचं काय? आणि ती म्हाताऱ्याला कधीच विचारित नाही मी चालले म्हणून, सरळ नाही जायचं. कारण शास्त्र म्हणते ती स्वतंत्र आहे, स्वतंत्रता. मुलगी बाहेर जाते फक्त विचारून जाते, आई ग मी चालली. आईची ताकद नाही कुठं चालली म्हणायची, तर फक्त सांगून जाते मी चालले. सुनाला मात्र ऑर्डर निघत नव्हती. भगवंताने वेणू रंगावरच वाजल्यानंतर सासू निघायची, सून आई ग चालले ग, लेक जायची. पण सुनाला जाता येत नव्हतं. पण सुना हुशार होत्या, शिकलेल्या होत्या, त्या भोळ्या नव्हत्या. त्या काय करायच्या सोना गोकुळातल्या? पाणी ओतून द्यायचे. थेंबर पाणी घरात ठेवत नव्हते, ओतून द्यायचे. आणि मग आत्याला म्हणायचे आत्या पाणी संपलं. माझ्या म्हणजे मला काय विचारतात, तुम्हाला अक्कल नाही का? जा पाण्याला. वर्णन केलंय साधू संतांनी. परिला ओलांडोनी ताकरी परिला ओलांडोनी ताकरी निज पाणी आते गोविंदाची निज पाणी आते गोविंदाची सारे धरा धरा उतन गोविंद सारे धरा धरा उतन गोविंद आये गोविंद उभा होती नितळे तारा दिले ना गोविंद तारा दिले ना गोविंद मला दोनी उभा होती नितळे तारा दिले ना गोविंद तारा दिले ना गोविंद Allah ulano takani ga ulano dire takani ga nikamani ate govinda pita govinda timani yatida bolodoni aya bolodoni bhato dikitwa tala tabila govinda झाला शब्द आला की काहीतरी होतं झुटाला. पण भगवंताच्या भेटीला त्या जाणारच. असा भगवंताला भेट झालेला एक गोपाळ, तृप्त झालेला गोपाळ, काला ज्याच्या जीवनामध्ये मिळालेला देव आणि भक्त एक झालेला असा जो तृप्त गोपाळ आहे. या अभंगातील एक गोपाळ आहे, तो तृप्त गोपाळ आहे. गोपाळाची भाषा आहे. एक गोपाळ दुसऱ्या गोपाळाशी बोलत आहे, पण तृप्त गोपाळ अतृप्त गोपाळाशी बोलत आहे, हे ध्यानात ठेवायचं. काल्याच्या अभंगामध्ये कधी कधी देव गोपाळाशी बोलतो. याल तरी यारे लागे आवडे माझ्या. कोण बोलतोय? देव बोलतो गोपाळाशी. कधी कधी गोपाळ देवाशी बोलतात. कृष्णा, तुझ्या संगतीमुळे आम्हाला काला मिळाला. तुझी संगती
मी बोलतोय विठाला विठाला पुंडलिक वरदा कधी कधी गोपाळ देवाशी बोलतात तुझे संगती, कधी कधी एक गोपाळ दुसऱ्या गोपाळाशी बोलतो. आजचा जो अभंग आहे तो एक गोपाळ दुसऱ्या गोपाळाशी बोलतोय. कारण आपल्या भागवत संप्रदायात असं आहे, एखाद्या संताला जर काला मिळाला, काला म्हणजे देवाची भेट, तर तो एकटा भोगायला तयार नाही. त्याला आपल्या शेजारी पाजारी मित्राला सर्व धर्माला देण्याचा त्याचा विचार असतो. कारण भागवत संप्रदाय स्वार्थी नाही. आपणास जे जे मिळालंय ते लोकांना सांगावा द्यावा, यासाठी भागवत संप्रदायाचा जन्म आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी याच्यावर एक प्रमाण दिले पहा, आपल्याला जे मिळाले ते दुसऱ्याला दिलं पाहिजे. सेवितो हरस वाटितो आनंद तारे होना तारे होना सेवितो हरस वाटितो आनंद तारे होना तारे होना सेवितो आनंद वाटितो यारे हो नारायण भरी यारे हो नारायण भरी हे नारायण वादे गोरी यारे हो नारायण भरी यारे हो नारायण तुम्हाला जे मिळाले, ज्या अनुभवाने मिळाले, ज्या कर्माने मिळाले, ज्या प्रयत्नाने मिळाले, ते इतराला सांगितलं पाहिजे. मी असं करून वर गेलो. मग ते एखादा धंदा असेल, एखादं ज्ञान असेल, एखादा उद्योग असेल, सांगितलं पाहिजे. गोपाळ निस्वार्थपणाने एकमेकाला सांगत होते, गोपाळांनो मला जे आज मिळाले ते तुम्हाला पाहिजे का? तुम्हाला पाहिजे, तुम्हाला सुद्धा त्याची गरज आहे. अरे मी ज्या भगवंताच्या कृष्णाच्या संगतीमुळे मला जे मिळाले त्याची कबुली त्यांनी दिली. पण जे मिळाले, जे साफल्य मिळाले, जो काला मिळाला आहे, हो गोपाळाने विचारलं, महाराज तुम्हाला जे मिळाले हो कसे ते कसे? त्याच्या इतकं चांगलं काहीच नाही.
हे उद्गार आहे. गोपाळांनो, मला जे देवाच्या हाताने मिळालं, कर्मी मिळालं, कृपयेने मिळालं, ते खूप चांगले. बहु भरा या सांगा ते मुळे तारा. या म्हणजे ते निदर्शक पद आहे. या काय आहे? ते निदर्शक पद आहे. कुठलं तरी निदर्शक करतंय. कोणाचं निदर्शक पद आहे? कान्होबाचं, कृष्णाच्या संगतीमुळे मला हा चारा मिळाला, हे काला मिळाला. तो किती चांगला आहे, खूप चांगला. स्थूल देहाला तर चांगला आहेच आहे, पण कारण देहाला सुद्धा चांगलं आहे. अज्ञान सुद्धा राहत नाही. स्थूल देह पुष्ट होतो काला खाल्ल्यानंतर, दही दूध आहे त्याच्यामध्ये, पण अज्ञान कारण देह आहेच. वेदांतामध्ये कारण देह म्हणजे अज्ञान सुद्धा नष्ट होत. म्हणून बहुबरा. लहान मुलांनी खाल्ला तरी बहुबरा, मोठ्याने खाल्ला तरी बहुबरा, हिंदूने खाल्ला तरी बहुबरा, आणि मुस्लिमने खाल्ला तरी बहुबरा. सर्व जगाला हा काला तृप्त करणार आहे. एकाच ना. कृष्ण कधी म्हटला का हिंदून या बाकीचे ना काही? माऊलीने ज्ञानेश्वरी असं कधी लिहिलं का हिंदूने या? जिथे पुढे हिंदू शब्द आहे का? नाही. विश्वची माझे घर. माऊलीची काय भाषा आहे? विश्वची माझे घर, सर्व विश्व माझं होम आहे, घर आहे. काय ताकद. कधी आपण जे पसायदान म्हणतो, त्यामुळे विश्वासाठी केलेली प्रार्थना, विश्वात्मके हा होईल दान पसावलं. हे देवरे नामदेव स्तुती जरा हा विश्वेश्वराव. हे असो विश्वेश्वराव, विश्वरश्मी. आणि म्हणून काला हा एका कुठल्या धर्माचा काला नाहीये. हा काला जगाचा काला आहे. जगातील राहणारा सर्वाचा काला आहे. विठाला तुम्हाला सांगतो गंमत. जिथं आपण हिंदू धर्मी म्हणतो आमची आहे, पण आज गीतेचे सारे धर्म अभ्यास करतात. ते आपल्याला माहित कुठे. ते आपल्याला रविशंकरकडे गेल्यानंतर तिथं जे लोक येतात सर्व धर्माचे, हो, ते आल्यानंतर कळतं आपल्याला. बापरे या गीतेचा अभ्यास आधी ज्यावेळेस गीतेवर बोलतात बाकीचे धर्माचे लोक, त्यावेळेस कळतं गीता काय. विठाला भाऊ बरा या सांगा ते मुळे चारा. या कृष्णाच्या संगतीमुळे, कृष्णाचे उपासक हा जवळजवळ 250 देशामध्ये कृष्णाचे उपासक आहेत. 250 देश. ख्रिश्चन मंडळी म्हटली नाही आम्हाला गीता नको म्हणून. प्रभुपाद ऋषी साऱ्याला विचारा, हरे राम हरे कृष्ण, त्यांची गीता कोण वाचतं? तुम्ही तर कधीच वाचित नाही. भाऊ बरा, सर्व जगाला भाऊ बरा, भाऊ चांगला आहे. या सांगा ते मिळे चारा. हा मिळालाय मला, आणि म्हणून मी काय केलं? Oh
का दुरालेला गोपाळ म्हणतो इतर गोपाळांना. म्हणून मी काय केलं, म्हणून जीवेसाठी याचा अर्थ आहे जीव देऊ. जीव देऊन देवाचा मी पाठलाग केला. घेतली कान्होबाची पाठी. एखाद्या हेतूने ज्यावेळेस मनुष्य पाठलाग करतो त्यावेळेस अक्षरशः जीव जातो, पण पाठलाग मात्र सोडायचा नाही. ते काही असो, धंदा असो, काम असो, तत्वज्ञान असो, ज्ञान असो, काही असो, पाठलाग करावा लागतो. त्याचा पाठलाग सतत त्याच्या पाठीमागच राहावं लागतं, तेव्हा आपल्याला कुठंतरी त्याची गाठ होते. म्हणून जीवेसाठी मराठी व्याकरणामध्ये म्हणून या शब्दाला हेतुबोधक आवले म्हणतात. काय म्हणतात? हेतुबोधक आवले. माझा हेतू काय आहे, आणि म्हणून हा जो शब्द आहे तो माग जे सांगितलेलं आहे त्याला घेऊन पुढे चालतो. आणि परंतु शब्द आहे ना तो मागचं पुसून टाकतो. माणसाकडे गेलो आम्ही, बरेच दिवस आमची मैत्री होती, सारं होतं, परंतु मग घोटाळा झाला. तमुक केलं म्हणून आम्ही तिथं पोरगी दिली. म्हणून हे मागचा इतिहास घेऊन येतं, आणि परंतु हा शब्द मागचा इतिहास खोडून टाकतो. जीव दिला. साठी शब्द गाथ्यामध्ये जिथं जिथं साठी शब्द आहे, साठी नाही बरं का, टाळकरी. साठी म्हणजे तत्तुल्य. साठी म्हणजे जीव द्यायचा आणि देव घ्यायचा. ही भाषा बैलाच्या बाजारात जाणाऱ्याला लवकर कळती. बैलाचा काय केला? साठा केला. साठा म्हणजे साठा लोट. त्याची मुलगी आपल्याला आता साठा लोट होत नाही. एक तर साठा होतो, त्याचा लोट होतो. जीव देऊन आम्ही जे कानोबाचा पाठलाग केला. सांगू तुम्हाला, तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. म्हणजे जीव दिला तरच देव होत. आणि संतांनी सुद्धा याच्यावर दुजारा दिला. नाथ महाराजांनी 1400 शतकामध्ये लिहिले, थोरला देव लाचुगा पूर्ण. थोरला म्हणजे विटेवरचा, तो सुद्धा लाच घ्यायला मोठा जबरदस्त. म्हणजे 1400 शतकात सुद्धा लाच शब्द होता. लाचुगा पूर्ण तोही न भेटे जीव घेतल्या. तो भेटतो पण जीव घेतो कोण? थोरला जीव. थोरला देव म्हणजे विष्णू, साऱ्या थोरला आहे. तो भेटायचा असेल तर जीव घेतो. त्यामुळे हा गोपाळ म्हणतो, मी जो परमात्म्याचा जो प्रसाद घेतला, मला जो कृष्ण भेटला, उगीच भेटला नाही. म्हणून जीवेसाठी घेतली कान्होबाची पाठी. अरे मुलांनो, हे गोपाळांनो, त्या परमात्म्याचा संग निमिषभर जरी झाला तरी त्याचा चांगला समागम आहे. बरवा बरवा दिजे, 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 समागमया निमिषे, समागमया निमिषे,
गोपाळानो ऐका, टाळकरी तुम्ही पण ऐका. तुम्ही गोपाळाचे, समोर बसलेले सुद्धा गोपाळ आहे. या श्रीकृष्ण परमात्म्याचा समागम निमिषभरी दिली की त्याला बरवा बरवा दिसे समागम याचा निमिषे. आणि दुसऱ्याचा तू संघ असलेल्या लोकांचा जरी निमिषभर संघ झाला तरी तोटा. केवढा मोठा हिरा, पण ढेकराच्या संगतीमध्ये एक निमिष जरी गेला त्या हिऱ्याची माती होती. हिऱ्याची माती कुठं साधू आयुष्यभर तपश्चर्या केलेला पाहत का कुठं ढेकून काय ढेकण्याच्या रक्तात ताकद आहे असं म्हणतात. ते ढेकण्याचं रक्त त्या हिऱ्याला जर लागलं, हिरा असा बोटाने फुटतो आणि हिऱ्यासारखा टणक हार्ड पदार्थ जगात दुसरा कोणता नाही. दगड तर त्याच्या पुढं काहीच नाही. त्या तुकाराम महाराजांनीच लिहिले म्हणून मला माहिती. आयरणीवर जर ठेवला त्या घिसाड्याच्या वरून जर घन मारला तर तो हिरा त्या आयरणीत घुसतो किंवा घनात घुसतो पण फुटत नाही. काय आम्ही सुरतला सप्त्याला गेलो. नेमकी हिऱ्याच्या दुकानाची वाऱ्याची पंगत होती. जेवढा म्हणलं हिरे दाखवतो रे आम्हाला. ते हिऱ्याचं काही झालं तर विठाला आपल्या संपूर्ण भारतामध्ये हिऱ्याचा भाव फुटतो पुढं सुरतला. जसं गोड तेलाचा भाव पुढं फुटतो भारतात. रोज रोज खाता ना तुम्ही, कुठं फुटतो? इंदोरला. शेअर बाजाराचा कुठं फुटतो? मुंबई. दिल्लीला नाही. दिल्लीला असे कुठे नाही. कुठाला हिऱ्याची पेठ म्हणजे सुरत पूर्वीपासून माहिती. हिरा ठेविता हिऱ्याने वाचे मारिता जो घरी तोची मोल पावे खरा होईल करणीचा होईल तुरा. त्या हिऱ्याला ढेकराचं रक्त लागलं तरी त्याचे बोटाने फुटतो हिरा. नंतर मी एक दिवस अभ्यास केला. अरे एवढी रक्तात ताकद ते ढेकऱ्याने आणलं कुठून रक्त? मग मला कळालं बापरे काय खाते ते माणसं विठाला. ढेकराचं काय संपत आहे? ढेकराचं काय स्वतःच रक्त नाही. तो कोणाचं पितो? म्हणजे माणसाचं रक्त हिऱ्याचं जसं वाती करतं तसं साधूचं सुद्धा वाती करतं.
जरा सावध राहा माणसापासून उडाला आपला वेळ होत चाललाय. बरवा बरवा दिसे समागम यात्रा निमित्ते आणि शेवटी जगद्गुरु तुकोबारासारखा तृप्त जो गोपाळ आहे तो गोपाळ असं म्हणतोय मी परमात्म्याच्या या कार्याच्या प्रसंग खाऊ खाऊ सोकलो. सोकलो शब्द आपलाच आहे ग्रामीणचा. म्हणून मी लोकांना आता सोकवीत पुढते पुढते लोक पुढते पुढते लोक म्हणा आता नाही पुढता पुढती तुका सोकला सोकवितो लोका म्हणून जीवेसाठी घेतली कानोबाची पाठी. भगवान श्रीकृष्ण गोकुळात अवतीर्ण झाल्यानंतर सर्व गोपाळांना तृप्त करण्यासाठीच त्यांचा जन्म होता. अनेक बालपणाच्या लीला आहेत आपल्याला वेळ नाही. अनेक कौमार वयातल्या लीला आहेत, बालपणाच्या लीला आहेत. अनेक संगती सोबती गोपाळाबरोबर ते ज्यावेळेस घराच्या बाहेर पडले. घरात असताना कंसाने खूप त्रास दिला. अगोदर पुतना पाठवली पण पुतनेला भगवंताने मोक्ष देऊन टाकला. पुतनेच्या स्तनाला तोंड लावल्यामुळे
भगवंतानी मारायला जरी आली, मागायला आली नव्हती तरी मोक्ष देऊन टाकला. माऊली ज्ञानेश्वरीत लिहितात, तुवा संकाधिकाचे मानी सायुज्य सौरसो दिगला पुतणी जे विषयाचे निस्तने मारवानी. मारायला आलेल्या बाईला श्रीकृष्णाने काय दिलं? मोक्ष. नंतर तिसऱ्या दिवशी पुतना आली होती. नंतर कागासूर आला, कावळ्याच्या रूपात आला. यशोदेच्या दारापुढे एक लिंबाचं झाड होतं, लिंबावर बसला. श्रीकृष्ण परमात्मा घरात होते, झोळीत रडायला लागले. कारण ते म्हणायचे आता आपलं कार्य सुरू झालं. काल परवाच आपण एका मावशीचा घात केला, पण आता कागासूर आला, असुरच आहे पण कावळ्याच्या रूपात आला. आपण जर रडलो नाही तर यशोदा आपल्याला बाहेर नाही यायची नाही. बाहेर जर आपण गेलो नाही तर कागासूर आपल्याला उचलायचं नाही. त्याने जर मला उचललं नाही तर मी त्याला मारणार नाही. त्याच्या उद्धाराचा वेळ आला होता, रडायला लागला श्रीकृष्ण. यशोदेने कडेवर घेतला, दरवाजाच्या बाहेर गेल्याबरोबर गार हवा लागल्याबरोबर थांबला. की देवाचे नाटकं फार आहेत. भागवताच्या दशमस्कंदामध्ये तुम्ही जर गेले त्या दशमस्कंदामध्ये जाऊ नका, समजा गेलेच तर माणूस उठत नाही. उठाला रडायचं थांबल्यानंतर यशोदा काम बाई म्हटलं की काम शतरंजी टाकली आणि श्रीकृष्णाला त्या बाहेर पटांगणात झोपवल्याबरोबर कागासुराला आनंद झाला. यशोदा घरात गेल्याबरोबर कागासुराने लिंबाच्या झाडावरूनच आपली चोच बाहेर काढली आणि त्या चोचीने श्रीकृष्णाला जसं आपल्या जे शिवने उचली आता उचलला होता. म्हणलं दुसरं काही पडायचं बेटा. असा उचलला श्रीकृष्णाला, उचलला वर नेला आकाशात. कृष्ण काय कळत नाही कृष्ण बोला. असा चोची दाबायला लागल्याबरोबर कृष्णाने कमरेला हात लावला. कृष्णाच्या कमरेत जाकी असं बटन दाबल्याबरोबर कृष्ण असं वर वाढायला लागला, खाली यायला लागला. असा चिरीला कोण? कागासूर आणि तिला फेकून कृष्ण आला खाली. सर यशोदा गाव झालं जमा, कृष्णाची दिष्ट काढली, अमुक ही बातमी परत कंसाकडे गेली. ते पुतनात मारली, तिचा भाऊ कागासूर मारला आणि आता परत बगासूरला पाठवून दिली. बगासूर तो आला. तोही असा कृष्ण झोपल्याला पाहताना कृष्णाला उचलले त्याने आणि गिळून टाकला. खाले तो चिरितो ना, आता एकदम गिळून टाक. गेला आकाशात बगासूर. आकाशात कृष्णाने काय केलं? आपल्या शरीराला सांगितलं तो का आकाश आहे एवढा. तुकाराम महाराज प्रमाण त्याला आठवलं आणि तेच आकाश एवढा फुगायला लागल्याबरोबर याच्या आतले जे इंद्रिय होते ना अशा तटक ताट 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 करायला लागले. वर मेला काय? बगासूर मारला. जगद्गुरु तुकोबराची भाषा आहे, काग बग रिठा मारिला बाळ. काग बग रिठा भगवान आता मोठा होऊ लागला. अंगणामध्ये गोपाळामध्ये गेला आणि गोपाळामध्ये गेल्यानंतर साऱ्या गोपाळाची तो हिरगूज करायला लागला. तो कुठला, तो कोणाचा, तो कोणाचा, असं बोलता बोलता एका मुलाची गाठ झाली. एक ब्राह्मणाचा मुलगा होता, शांडिल्य ब्राह्मणाचा मुलगा. त्याच्या आईचं नाव होतं पूर्णमासी आणि मुलाचं नाव होतं मधुमंगल. मधुमंगलाकडे पाहिलं कृष्णाने, तसा उद्भवती छाप दिसला. त्याचं क्षेत्रफळ घनफळ सारखंच होतं. अरे अरे अरे, माझ्या गोकुळात मी कृष्ण अवतार घेतला, गोपाळाला तृप्त करण्यासाठी घेतला.
मला राम अवतारामध्ये ते वानरला काही देता आलं नाही. मग तेच वानरे गोपाळ झाले ना पुढे. त्यांनी त्यांचंच खाऊन माझी चिता शोध लावली. अहो राणीची पाले खायरा, माऊली बोलतात ज्ञानेश्वरी. नेवाने करवले लंकेश्वरा, एकटा अर्जुन परी अक्षवणी अकरा दिलीची काही. त्यांच्या पदरचं खाऊन माझ्या सीतेचा शोध लावला. पगार नाही, काहीच नाही, मोर्चा नाही. त्यावेळेस नोकर मोर्चा नव्हते गाडी, आपलंच खायचे आणि राजाचं काम करायचे. मला नाही देता आलं, पण कृष्ण अवतार मी त्यांना तृप्त करण्यासाठी घेतला. आणि तर सारे गोपाळ उपाशी. त्या मधुमंगलला जवळ बोलवलं. मधुमंगल आता माझ्या घरी यायचं. यशोदेला सांगितलं, हा तुझा तिसरा मुलगा. हो, तृप्त केला सगळं, जाडजूड करून टाक. मग श्रीकृष्णाच्या ध्यानात आलं की एकटा मधुमंगल नाही, इथं अनेक मधुमंगल आहेत, उपाशी आहेत. 2 रुपये किलोचं खातील, उरलेलं 10 रुपयांनी किती. तिथं काय कमी नाही. काय करायचं? आणि मग साऱ्याची मिटिंग बोलवली भगवंत. म्हणजे गोपाळांनो, आता तुमचे आई वडील तुम्हाला देत नाहीत म्हणे. नाही देत. तुम्ही काय खाता? म्हणजे नुसतं ताक. ताकाने काय व्हायचं? दूध आणि तूप जातं कुठं लोणी? ते म्हणजे मथुरेला जातं, रोज पाठच जातं. काय करतात ते? मथुरेला देतात, दूध तूप विकतात आणि तिकडून येताना भाजीपाला आणतात, तंबाखूच्या पुढे आणतात, सिगारेट आणतात, तंबाखू मिस्त्री लावतात, मिस्त्री आणतात, साबणी आणतात. तूप विकायचं, मिरच्या घेऊन येतात. हे रे शहाणी, तूप विकायचं, खा आता मिरच्या तिखट. तुम्हाला लोणी खायला का काय होतो? कृष्णाला म्हटलं, कृष्णाला वाटलं हे बरोबर नाही. आता काहीतरी क्रांती केली पाहिजे. आता या सरकारला जाग आणली पाहिजे. आणि म्हणून कृष्णाने काय केलं, आता चोरायचंच म्हणजे दरोडा टाकायचं. जे मुलं त्याच गोकुळातले होते, त्या मुलाला सांगितलं, उद्या जर तुमचा माल बाजाराला जर जात असेल, आम्हाला रात्री सांगायचं. 4-2 दिवसांनी कोणाचा तरी माल बाजाराला जातच होता. ते मुलगा खरं बोलायचं. तर त्यावेळेस पोरं खरं बोलत होते. आत्ताचे बोर म्हणजे आमच्या घरी काय नाही. एखाद्या जर म्हणलं ना, मी येऊ का तुमची तर चहा प्यायला? नाही नाही, आमची तर काही नाही म्हणते. बाबाला सुद्धा खोटं बोलत येत, काहीच नाही राहिलं आमची तर म्हणतो. नाही नाही, आमची तर नाही, काहीच नाही. पोरं सांगायचे, आज आमचा माल तयार झाला. झाला, उद्या जाणार आहे. हो, चला त्याच्या घरी. अहो जायचं कसं? आमचा माल फार खालच्या मागच्या माज घरात आहे, तुम्ही काही फिकीर करू नका म्हणे. कृष्णाने एक पुस्तक वाचलं. कफलम ऋषीने एक चोरी कशी करावी असा एक ग्रंथ आहे. कोणाचा? कफलम. तुम्हाला पाहिजे का? लय पाहायला लागली माझे कफलम. तो ग्रंथ घेतला. श्रीकृष्णाने त्याची अभ्यास केला आणि पोरांना सांगितलं, तुम्हाला जर गाव नाही धरलं, नुसतं कफलम म्हणायचं. कफलम झाल्याबरोबर त्या आंधळ्या होत्या, तर आपण कळून यायचं. डोळे झाका म्हणल्याबरोबर गोपाळ झाकायचे. खायचं म्हटल्यानंतर खायचं असल्या साऱ्याचा एक विचार होतो, बिठाला बिठाला. सारे डोळे झाकीते. उघडा म्हटल्याबरोबर उघडले लगेच घरात, एका वाड्यात लगेच दही दूध दोन. हा ना, तुम्हाला काय आहे तर आता ते गोपाळ आहेत. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, चोर काय सापडायला तयार नाही. मग शेवटी गोपीने मिटिंग घेतली. तिथं गट प्रमुख होती एक, बिठाला बिठाला. आता इथं गट प्रमुख नाहीत ना कोणी, ऐकलं. तिथे एकच होती. तिने मिटिंग बोलवली. तिचं नाव काय होतं? प्रभावती होतं. प्रभावती. शुकाचार्याने त्याचा अर्थ सांगितला. प्रभा म्हणजे ज्ञान, वती हे प्रत्यय आहे, आणि वती म्हणजे संपन्न. ज्ञान संपन्न जी असते
तिचं नाव प्रभावती. प्रभावतीने मिटिंग घेतली सर्व गवळणीची आणि सांगितलं, उडा उचलला, तुम्हाला नाही जमायचं काम, तुम्ही अडाणी माणूस. पण मी शिकलेली आहे, मी त्याला 15 दिवसात जर नाही पकडलं तर माझ्या गटप्रमुखाचा मी राजीनामा देईन. पत्रकाराकडे उठाला ती मिटिंग संपली आणि प्रभावती त्या घराच्या बाहेर पडल्याबरोबर कृष्ण आला. म्हणला, मामी कशाची मिटिंग होती? मामी म्हणजे कशाची नाही, आम्हाला कळालंय सारं, पण लकुडी शहामपणा करू, आम्ही धरल्याशिवाय कायद्यात चालत नाही, माल पक्का हाती लागला पाहिजे. आता कृष्ण होता, तुम्ही अशी मिटिंग घेतली का म्हणाले चोऱ्या होत्या. आता कृष्ण येतो, कृष्णाला म्हटली ती प्रभावती, मिशन होत्या तरी मिशन हात लावला कोणी. हे गवळ्याच्या पोरा, हे कोणाचे घर फोडतो गरीबाचे, तुला जर चोरी करायचं असलं तर माझ्या घरी येऊन बघ, असा हात लावला तुम्ही कोणी. तुला काय माहिती, हा चोर पक्का चोर आहे. विठाला कृष्ण म्हणला, प्रभावती ताई भाभी आजच, आमच्याकडे वेळ नाही, देवाकडे असं उशिरण तारीख नाही. ते ताक यायला का ते मारायचे काय? उठाला तारीखच पाहिजे, अबुगच पाहिजे आजच. हो, प्रभावतीचा एक मुलगा यांच्यात होता ना, म्हणजे आजच जायचे तुमच्या घरी, माल असो नसो, तिचा अभिमान. त्याचं कारण सांगितलं शुकाचार्याने. प्रभावती चांगली बाई होती, ज्ञान संपन्न होती, तर तिला अभिमान आला की गोकुळात मी शिकलेली आहे आणि माझ्या घरी चोरी करून राहील. आणि देवाला अभिमान सहन होत नाही, त्यातली त्या भक्ताचा अभिमान सहन होत नाही. दुसऱ्याचा झाला तरी चालतो, पण भक्ताचा जर अभिमान झाला भक्ताला तर भक्त नरकात जाईल. म्हणून भक्ताला सांभाळण्याचं काम अगोदर भक्ताचा अभिमान देव नष्ट करतात. आजच त्वरित गेला कृष्ण, डोळे झाका गेले. इतका खाल्ला माल, इतका खाल्ला, इतका खाल्ला. आणि गडबड सुरू झाल्याबरोबर प्रभावती उठली, कप्पल म्हणा लगेच सारे गोपाळ गेले. पण कृष्ण काय घरातून गेला, तर कृष्णाला सापडायचं होतं. त्याचा आध्यात्मिक अर्थ असं आहे, कृष्ण कोणाला सापडत नाही, पण ज्ञानवंताला सापडतो. कृष्ण सापडला, मला लांबायचं नाही. कृष्ण हाताला धरलं, 5 वाजता या चौकातून त्या चौकात चल, तुझी आईले नाकाने कांदे सोलीत होती, आता धरला का नाही तुला. एक चौक गेल्यानंतर कृष्ण म्हणला, मामी तुला लेकरं बाळ आहेत का नाही? तुला आहे नाही, तुमच्या ज्ञानमध्ये आमचा काही आहे ना. कृष्णाला वाटलं बरं झालं, हिला लेकरं बाळ आहे, म्हणजे हिला कल्पना आहे लेकराची. हा मग काय मामी, माझा हात डावा हात किती वेळचा धरला, तुझे हात त्या रवीचे निबर हारड. पूर्वी आपले लोक विहिरी फोडायचे ना, त्यावेळेस त्यांचा हात पायाचे होते. बापरे बाप, त्यांना मी सांगायचो सारं करा, पण बायकोला काही हाणू नका त्या हाताने. होता सध्या पक्वाच्यात सुद्धा हात तसेच आहे, पण अजून याच्या हाताचा काय उपयोग नाही. बुडाला तुझे कसे हात, म्हणजे माझा कोमल हात, सॉफ्ट हात, जर हात बदल, त्या हात धरत हात धर. आता देव आहे तो, एक हात जो निष्ठून काढून घेतो, जो एक हात काढून घेतो तो दुसरा देईन का? कृष्णाच्या पाठीमाग हा मोर्चा चालू होता. हे प्रभावती सोड आमच्या नेत्याला सोड, त्याच्यामुळं आम्हाला खायला मिळत नाही. तू आता काय करते, आम्हाला धर पण त्याला धरू नको, यशोदाला सांगू नको. यशोदा फार मारी, यशोदा फार कठीण आहे, ती काय आमच्या आईसारखी नाही. चोरलं तरी नाही चोरलं म्हणायचं. मग कृष्णाने काय केलं, दुसरा हात प्रभावतीच्या हातात द्यायचा, दुसरा हात दुसऱ्याचाच दिला. काय दिला? दुसऱ्याच दिला. जे कृष्ण पळाला तरी यशोदेच्या घरी मागच्या दाराने पळाला, आणलं की भूक लागली म्हणला,
आणि ताट घेतलं आणि जेव पळतोय अंगणात. नाही म्हणलं आज मला अंगणात जेवायचं. तोपर्यंत ही दिंडी येईल ना. गेला कळालंच नाही. दुसरा हात धरला तर गोकुळाचे घुंगरट असतं अजूनही महिलाची इथपर्यंत. रात्री 5 वाजले ते चालली दम देत. लय असं झालं तर झालं. कधी तक्रार सांगायला गेलं तर 5 वर्षाचं अमुकचं त्याच्यात माझं खेळत नाही. तुम्ही लटकच घेता आलं त्यात काहीच म्हणू नका विठाला चालली. यशोदे बघ यशोदे बघ यशोदे बघ यशोदे बघ यशोदे बघ यशोदे बघ आरडतच चालली. प्रभावतीचा आवाज तिने ऐकला. तिचा आवाज तसा गावात प्रसिद्ध होताच. तर गट प्रमुख होते ना. चला गे आज मिटिंग घे चला. यशोदा बाहेर आली. पाठी तर कागद नाही आरडते म्हणले प्रभावती. कागद आरडते. हे बघा तुमचं दिवा काय पाहत. हे बा तुमचा कृष्ण धरला मी येडला ना काय तुला म्हणले. हे कृष्ण तिथे जेवत तिने असं वर केलं ते पदर पाहत होतं कृष्ण जेवत. कृष्ण म्हणतो मामी या जेवायला. ती जेव्हाच असं पाहिली मग हाताकडे पाहते. आता तर तिचाच गाण पे विठाला. अनेक अशा भगवंतानी लीला केल्या त्या गोकाळामध्ये. अनेक लीला केल्या. ही एकच सांगितली अशा लाखो आहेत विठाला. अनेक तक्रारी यशोदाने गेल्या. यशोदा आता कृष्णाला म्हणायला लागली बाबा तुझ्या फार झाल्या तक्रारी. आता तू रानात जा. रानात जा गाया घेऊन जा. पूर्वीचं रान म्हणजे मुलाचं शिक्षण म्हणजे गाय. पण मोठ्याचं सारंच मोठं असतं. शुकाचार्याने लिहिलं कृष्णाला रानात पाठवायसाठी मुहूर्त पाहायचा. आपल्या पोराचं कोणी मुहूर्त पाहायला का. गर्गाचार्याला बोलू आणि मुहूर्त पाहिला. डोंगरे महाराज सांगायचे कार्तिक शुद्ध अष्टमी त्या दिवशी काय सण आहे काहीतरी. कार्तिक शुद्ध अष्टमी त्या दिवशी मुहूर्त निघाला आणि भगवान कृष्ण गोपाळाबरोबर कार्तिक शुद्ध अष्टमीला गाय मागेल. मोठ्याचं सारच मोठं विठाला. अनेक डाव अनेक खेळ खेळायचे. ते अनेक खेळ खेळायचे. एक दिवस ब्रह्मदेवाला काय झालं कोणास ठाऊक. हा विष्णूचा मुलगा ब्रह्मदेव म्हणजेच कृष्णाचा मुलगा. पण त्याला काहीच कळेना. त्याला वाटायचं कोण कृष्ण आहे. विष्णूचा अवतार समजतोय आणि आमची पूजा बंद केली. इंद्राने त्रास दिला. ब्रह्मदेवाने त्रास दिला. ब्रह्मदेवाने काय केलं एक दिवस गाई आणि गोपाळ घेऊन गेला. कुठं सत्यलोकात. त्याची मी काय बोलतो सांगतो येऊ. या 2 घटना का सांगतो. या घटना घडल्यानंतरच काल आला. दुसरं एकदा सांगतो. श्रीकृष्णाने एकदाच काला केला. एकदाच गोपाळासाठी आणि एकदाच रासक्रीडा केली गोपीसाठी. काल्याला एकही गोपी येऊ दिली नाही आणि रासक्रीडेला एकही गोपाळ येऊ दिला नाही. फक्त हा बाबा लुगडं नेसून गेला. हा महादेव श्रीकृष्ण परमात्मा म्हटले आता काय बरं आहे म्हाताऱ्याला. पार्वती एवढी मोठी माता सोडून त्या गवळणीत आल्या रासक्रीडेत. कृष्ण म्हणला देवा काय सांगू तुला कशाला आले रे तू. लगेच एक गोपी म्हणली. एक कृष्ण एक गोपी ज्यावेळेस रात चालू होती त्यावेळेस गोपी म्हणली देवा काहीतरी घोटाळा झाला. तिथं कोणतरी पुरुष आला. रंग लगेच बेरंग झाला. कृष्ण म्हणला आता आमचाच बाबा आहे म्हणजे आता काय करा. म्हणजे बाबा आता घरी जायचं नाही तिथंच राहायचं. म्हणून वृंदावनात जिथं रासक्रीडा होते तिथंच या बाबाचं मंदिर लुगडं नेसून. कोणाचं हे याला एक दिवस लुगडं नेसा. लुगडं नेसून म्हणते विठाला विठाला. हिंदीमध्ये अविनाशला माहिती आहे. हिंदीमध्ये भगवान काय म्हटले. महादेव लुगडं नेसला तेवढंच विठाला विठाला.
कृष्ण बनला म्हटले. असे अनेक कथा आहेत. आणि मग ब्रह्मदेवाने गायी आणि गोपाळ नेले. कृष्णाने पाहिलं आता गायी नाही गोपाळ नाही, काय करायचं आता. गोकुळामध्ये हाकार होईल. जेवढ्या गायी गेल्या तेवढ्या कृष्ण गायी बनला. जेवढे गोपाळ गेले तेवढे गोपाळ कृष्ण बनला. किती दिवस? 1 वर्ष. 1 वर्ष त्या गायी त्यांच्याच घरी जायच्या, ते गोपाळ त्यांच्याच घरी जायचे. आई वडिलाला माहीत नाही हे कृष्ण आहे म्हणून. त्यांना वाटलं आपलीच गाय. धारा काढायचे, सारं करायचे, फक्त एका देवाला माहीत. आणि मग ब्रह्मदेवाची मजा करावं म्हणून कृष्णाने काय केलं, ज्यावेळेस ब्रह्मदेव खाली आला 12 महिन्याने आणि पाहतो तो वरती जे सत्यलोकाचे गोपाळ आहेत तेच खाली, सत्यलोकाच्या गाय आहेत तेच खाली. अरे काय झालं, मी नेलेलं इथं कशा आला. मग त्याच्या लक्षात आलं 4 मेंदू होते त्याला. ब्रह्मदेव डोके किती? 4 माइंड होते. मग ते क्लोज होते का काय कोणाच ठाऊक. त्या दिवशी ओपन झाले. काय पारगडी म्हणते. आणि मग त्याने विचार केला कोणीतरी बाबा कठीणच दिसतोय. आणि तितक्यात काय केलं कृष्णाने, खाली आल्यावर ते वर गेला ब्रह्मदेवा तिथे ब्रह्मदेव बनवून. आणि त्या चोपदाराला सांगितलं 15 मिनिटाने एक खोटा ब्रह्मदेव येणार आहे, त्याला खूप मार द्यायचा. कृष्ण येतो. आत गेला, सिंहासनावर बसला. काय काय चालला उद्योग ब्रह्मदेशामध्ये, सारे काम का सारं माहिती आहे गड्याला, सारं आनंदित चाललंय. 15 मिनिटांनी खरा ब्रह्मदेव आला. पुढं सत्यलोकात. हे चोपदारांनी काठी धरली. पुढे ते चोपदार आपल्याकडं नाही. काय हे लेरागड नाही उठाला. खरा ब्रह्मदेव असा झोप दिला, असा तू म्हणायचा मी ब्रह्मदेव आहे, तो म्हणायचा नाही आमचा खरा ब्रह्मदेव आज बसलाय. आणि मग त्याला शंका आली. असं खिंडीतून पाहिलं तर त्याला कृष्ण दिसायचा. मग तर 100% कळालं आपली चूक. शेवटी ब्रह्मदेव आहे, विश्व निर्माण करणार आहे, सृष्टी निर्माण करणार आहे. साष्टांग दंडोत घातलं कोणाला? कृष्ण मनात म्हणला आता कळायला का बाप. अरे बाप तू बाप एवढाला. चोपदार लागला थरथर कापायला. आता खरं खोटं झालं ना. कृष्णाने सांगितलं त्या चोपदाराची नोकरी उलट याला आता डबल काहीतरी द्या. नाही त्याने हाणलंय. कृष्णाने ब्रह्मदेवाला जवळ घेतलं, असा हात फिरवला, त्याची ओळ निघून गेले. त्याला चोपदाराने मारलं हे सुद्धा त्याच्या मेमरीमध्ये पुसून टाकलं. कोणी? देव आहे तो. विठाला वर्षभर श्रीकृष्ण उपाशी होते. वर्षभर श्रीकृष्णाने पायात काही घातलं नाही. वर्षभर श्रीकृष्णाने शिवलेला कपडा अंगात घातला नाही. आता या गोपाळाला मी जेव घालणार आहे म्हणून सारे गोपाळ आणले. तत्वज्ञानात असं लिहिलंय रजोगुणाचा अहंकार गेल्याशिवाय, तमोगुणाचा नाश झाल्याशिवाय जीव हा प्रसादाला प्राप्त होत नाही. तिकडे आगासूर मारला. आगासूर म्हणजे तमोगुण. तिकडे ब्रह्मदेवाचा गर्व हरण केला. या 2 घटना घडल्यानंतर काला केलाय. ओघ बांधलं गाडगन झाला काल असं नाही. उठाला कृष्णाने सर्व गोपाळाला बोलवलं. वरून आलेले गोपाळ, इथले गोपाळ सारे जवळ बोलवले. गोलाकार बसवलेले आहेत. छोटे छोटे गोपाळ जवळ घेतले. मोठे मोठे गोपाळ असे पाकळ्याच्या याच्यामध्ये बसले. मध्ये जसं कमळाच्या फुलाला, कुठल्याही फुलाला पराग असतो का, बारीक बारीक केस, त्या परागाच्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा उठून उभे राहिले. स्मित हास्य केलेलं आहे त्यांनी. कंबर बांधलेलं आहे श्रीकृष्णाने. मी नाही बोलत, शुक्राचार्य बोलतात. कंबरेला उजव्या बाजूला मुरली खवलेली आहे. डाव्या बगलामध्ये एक शिंग आणि एक वेताची काठी आहे. डाव्या पंजावर लोणी ठेवलेलं आहे. आणि ह्या जे खिंडी आहेत ना, तिथं फळाच्या लोणचे आहेत.
जसं आपण जर जयपूरला गेलो साऱ्या फळाचे लोणचे मिळतात तिथं, दुसरीकडे कुठंच मिळत नाही. फला लिंबू लिशू भगवान उठून उभे राहिलेत. संपूर्ण देव स्वर्गाकडून पुष्पवृष्टी करायच्या बेतात आहे. शुकाचार्य फार बोलतात सुंदर. शुकाचार्य म्हणतात बिभ्रत वेणू जठर पटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पान मसृण कवलम तत्फलानेंगुलिषु तिष्ठन मध्ये स्वपरी सुहृदो हा स्वयं नर्म भी स्वयी स्वर्गे लोके मिशती भुभुजे यज्ञ भुक् पुंडली गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर गोपाळाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, कृष्णा तुझ्या संगतीमुळे आज आमचं निश्चिंती झाली. तुझे संगती झाली आमची निश्चिंती. नाही देखील येते मुळे भोग सुखाचे सोहळे शिंके लावी.